हाय, हॅलो, नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. मी किरण तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे आज हरतालिकेची पूजा वगैरे उचलून घेतली होती मी. सकाळीच पुरणाचा स्वयंपाक केला, नैवेद्य दाखवला आणि हरतालिकेची पूजा उचलून घेतली आणि लगेच गणपती बाप्पांचा पण स्वयंपाक करून घेतला. आमच्यात 21 मोदक, 21 वडे, पापड्या, लाडू, करंजा, खीर, कढी, पुरणाची पोळी असा गणपती बाप्पाचा पण स्वयंपाक करतात. आणि हरतालिकेची पूजा उचलण्यासाठी पण पुरणाचा नैवेद्य करून घेतला होता मी. पुरणाचा नैवेद्य, कुरडी, पापड असा करून घेतला होता सकाळीच. कारण तर तातूचं तब्येत बरोबर नव्हती दोघांची पण त्या दोघांचा पण खूप आग्रह होता की मम्मा तू चल गणपती आणायला. दरवर्षी काही मी गणपती आणायला जात नाही, पण यावर्षी तातू खूप रडू लागला. मम्मा चल, मम्मा चल. मी त्याला म्हणले पण मग तातू आपल्याकडे बायका गणपती आणायला जात नाहीत, पण तरी पण म्हणत होता की नाही मम्मा चल आपण गणपती आणायला जाऊच. म्हणून मग मी इथं सकाळी साडी घालून घेतली होती. सकाळी पूजेचं वगैरे कामं होते म्हणून. आणि मग ही इथं पूजा सगळी अगोदर नैवेद्य दाखवून उचलून घेतली. ही पूजा त्याच्यातलं अर्धे लेकरांनी पाणी इकडं तिकडं पण केले असतील. कारण इथं खाली पूजा असली की तातू आणि शिती जातातच. नाही तर उदबत्तीलाच हात लावतील, दिव्यालाच हात लावतील. दिवा तर मला लावताच येत नाही खाली. जास्त खाली लावलं की ते लेकरं हात लावतातच. मग घरचं सगळं आटोपलं, गणपती बाप्पाचा नैवेद्य वगैरे करून ठेवला आणि नंतरच गेलो होतो. कारण तर मग आल्यावर काही शक्य नव्हतं. कारण आल्यावर आरती, थोडंफार राहिलेलं, थोडंफार डेकोरेशन, घट मांडायचा राहिला होता, ते सगळं करून घ्यायचं होतं. इथं खूप सुंदर सुंदर मूर्त्या होत्या, खूपच छान मूर्त्या होत्या. पण यावर्षी आम्हाला तातूच्या मनावर मूर्ती घ्यायची होती. तातूला खूप छान मूर्ती आवडली. अशी तिथं म्हणत होती की मम्मा चल आपला गणपती बाप्पा घेऊन चल. मग काय गणपती घेतला, इथून छान अशी मूर्ती घेतली. ती मूर्ती या लेकरांना कानाला याच्यासाठी बांधलं होतं कारण तर दोघांना पण भरपूर तापी होत्या आणि सर्दी होती, पण त्यांचा आग्रह होता म्हणूनच गेले मी. नाहीत मग यांनीच आणतात दरवर्षी गणपती. मग काय हे ती तोंडातच घालू लागली तिथं. यांचं काही ना काहीतरी उन्हाळके चालूच राहतात. इतक्या तब्येती बऱ्या नाहीत तरी पण यांचं चालूच असते. तातू तर एकदा हातात धरला गणपती तर गणपती सोडतच नव्हता. शेवटी मग आणला गणपती आम्ही घरी. बाप्पांचं आगमन झालं आमच्या घरी. लेकरांच्या काही तब्येती बरे नव्हत्या, त्याच्यामुळं काय मग मला ते व्हिडिओ वगैरे बनवता आलं नाही. इथं मग गणपती बाप्पांची रांगोळ काढली मी छान अशी. सकाळी रांगोळ पण काढली नव्हती कारण तर मला वेलकम बाप्पा असं काढायचं होतं म्हणून. मग छान अशी रांगोळी काढली, मोबाईलमध्ये बघूनच काढली. असं एरवी काय मनाने एवढं काही सुचत नाही, म्हणून मग मोबाईलवर अगोदरच स्क्रीनशॉट मारून ठेवला होता आणि तशीच रांगोळी काढली. जमली की नाही नक्की सांगा. गणपती बाप्पा कसे झाले, जमले ते कसे दिसायलेत ते, सॉरी. नंतर मग मी घट वगैरे मांडून घेतला होता, फक्त रांगोळीच राहिली होती. तयारी तर अगोदर स्वयंपाकाची करूनच घेतली होती घरी जातानाच. मग काय एका साईडला छोटासा पॉट ठेवला. घरच्या सामानापासून पण सुंदरच डेकोरेशन झालं माझं. तुम्हाला आवडले की नाही ते नक्की सांगा, कसं वाटायला ते. हे सगळं काहीच बाहेरचं नाही, फक्त ते एक लाईट बाहेरचा आहे, तो पण लक्ष्म्यांनाच आणलेला आहे. ते काय आत्ता नाही आणला. मस्त यांनी गुलाबाची छोटी छोटी फुलं आणली होती. बाप्पाला पण हार केला एक आणि घटाला पण एक हार केला छान असा. आता दिवा काय कंटिन्यू लेकरं ठेवतील की नाही ते लेकरांच्या मूडवर आहे. कारण तर तिथं सगळं कपड्याचं डेकोरेशन आहे. कंटिन्यू दिवा मला तिथं ठेवता पण येणार नाही. छान अशी एकाच साईडला छत्रपती मांडले, मस्त अशी रांगोळ काढली आणि घरच्याच सामानापासून खूप सुंदर असं डेकोरेशन बनवलं. तुम्हाला आवडलं का ते नक्की सांगा. घटाला हे दीदीनं माझ्या छोट्या भाऊलीला फ्रॉक बनवलेला होता, तोच घटाला घालून घेतला. कारण तर घटाचं वस्त्र मला बनवायचं होतं, पण हे अशा घाई गडबडीत काय माझं बनवणं झालं नाही. नक्की त्याचा पण व्हिडिओ टाकते मी. नारळाचं वस्त्र, घटाचं वस्त्र, छान छान वस्तू येतात मला, नक्कीच टाकते. हे घरच्या पडद्यापासून तुम्ही पण असं डेकोरेशन बनवू शकता. बाहेर आता खूप जास्त महागाई वाढलेली आहे, त्याच्यामुळे सगळंच सामान आणणं काही शक्य नाही. हे इथे 21 वडे, 21 मोदक, 21 लाडू, 5 करंजा, 5 पापड्या, कुरडी, पापड, भज्जे असं सगळं ताट वगैरे सगळं तयारी करून गेले होते मी, आल्यावर होत नाही म्हणून.
हे बघू शकता तुम्ही, गुलाबाचे पण किती सुंदर फुलांचा हार दिसायला गणपतीला. आणि त्यांना फळं वगैरे काही आणले नाही. लेकरांचे कणकण करू लागले, रडू पण लागले लेकरं. फक्त लवकर लवकर बाप्पा घेतले आणि आलोत घरी. काहीच केलं नाही बाकी तिथं. कारण तर आल्यावर मला भरपूर कामं दिसू लागले की आपले बरेचसे कामं राहिलेत म्हणून. मग काय नंतर यांनी आरती केली, मी पण आरती केली. आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली, बाप्पाला नैवेद्य दाखवला, थोडेफार फोटो काढले. आणि माझे गणपती बाप्पा कसे दिसायले मला तर खूप आवडले. खूप सुंदर डेकोरेशन दिसायले. आणि आता घरात 11 दिवस मस्त करमते. कारण तर बाप्पा, आरती, नैवेद्य असं मस्त वातावरण असते. थोडेफार फक्त लेकरंच बिमार आहेत. बाप्पांची कृपा असावी, लेकरांचं लवकर कमी व्हावं माझ्या, एवढीच बाप्पाचरणी प्रार्थना. बाकी काही नको, सगळ्यांना सुख दे फक्त. आणि बाय.